श्री स्वामी समर्थ. तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही एखाद्या माणसासाठी खूप काही केलं, पण शेवटी पदरी फक्त निराशाच आली? आपण ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवतो तेच शेवटी आपला अपेक्षाभंग करतात. जर तुम्ही सुद्धा सध्या याच त्रासातून जात असाल तर पुढचा 1 मिनिट तुमचं आयुष्य आणि विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक असा अमूल्य विचार शिकणार आहोत जो तुम्हाला या दुःखातून बाहेर पडायला मदत करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर हा विचार मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी सांगतात, एखाद्याकडून अपेक्षाभंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा. कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केली होती. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून काहीतरी मिळण्याची किंवा त्याने आपल्या मनासारखं वागण्याची अपेक्षा ठेवतो तेव्हाच दुःखाची सुरुवात होते. समोरची व्यक्ती तिच्या स्वभावानुसार वागते, आपल्या अपेक्षेनुसार नाही. स्वामी म्हणतात, अपेक्षाभंग झाल्यावर समोरच्या माणसाला दोष देण्यात किंवा त्याच्यावर रागवण्यात अर्थ नाही. आपण स्वतःच्या भावनांवर आणि अपेक्षांवर नियंत्रण ठेवले नाही, हीच खरी आपली चूक असते. दुःखाचे कारण दुसऱ्यांमध्ये शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. कोणासाठीही काही करताना निष्काम भावनेने करा. परताव्याची अपेक्षा ठेवू नका. जेव्हा तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवणे सोडता तेव्हा जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला दुखवू शकत नाही. आयुष्यात अपेक्षा जरूर ठेवा, पण त्या स्वतःकडून ठेवा, दुसऱ्याकडून नाही. जेव्हा तुम्ही हा स्वामींचा विचार आयुष्यात उतरवाल तेव्हा तुमचे मन नेहमी शांत आणि समाधानी राहील. आजचा विचार तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक आणि सकारात्मक विचारांसाठी पूजा अँड बुध ब्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.